तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 61 और 61 पेज वरून 34 और कहिए ग्रंथकार तो यह कहे है. सापडलं. चला, तर विचार चालू आहे जीव आणि ईश्वर. तर ईश्वराची उपाधी माया, जीवाची उपाधी अविद्या. तसं पाहिलं तर मूळ अज्ञान एकच आहे. त्या अज्ञानाचेच दोन भेद केले, माया आणि अविद्या. माया उपाधियुक्त जे चैतन्य त्याला ईश्वर म्हणतात, अविद्या उपाधियुक्त जे चैतन्य त्याला जीव म्हणतात. असा भेद त्यांच्या मतात आहे की ज्यांनी अज्ञानाचे दोन भेद करून जीव ईश्वराचं स्वरूप सांगितलेलं आहे. परंतु त्याहून भिन्न पुष्कळ ग्रंथकार ईश्वर आणि जीव यांच्या उपाधी दोन न मानता एकच मानतात आणि एकाच उपाधीला घेऊन जीव ईश्वराचं स्वरूप प्रतिपादन करतात. मग त्यामध्ये उपाधी जरी जीव ईश्वराची एकच असली तरी देखील जीव नाना आहे असंही त्यात काही ग्रंथकार सिद्ध करतात. की जसं सांगितलं होतं की अज्ञान ही एक उपाधी आहे, परंतु प्रमाता येण्याकरिता जे अंतःकरण आहे ते अंतःकरण नाना असल्यामुळे जीवामध्ये नानात्व सिद्ध होतं, असं एक मत झालं. परंतु अंतःकरण हे कार्य आहे आणि कार्य असतं ते अस्वतंत्र असतं. म्हणून अंतःकरण ही एक उपाधी न मानता तर अंतःकरणाचं कारण जे अज्ञान तीच उपाधी आहे असं काही ग्रंथकारांनी सांगितलं. मग त्या अज्ञान उपाधीला घेऊनच त्यांनी जीव ईश्वराच्या स्वरूपाचं प्रतिपादन केलं. आता आणखीन काही ग्रंथकार दुसऱ्या रीतीने प्रतिपादन करतात. तर तो विचार आता येत आहे बघा, की ईश्वर जीवाचं प्रतिपादन करून सुखदुःखाचा संकरही येता कामा नये, मोक्ष आणि बंधनाची व्यवस्था देखील लागावी, याकरिता ते ग्रंथकार आपापल्या परीने उपाधी वगैरे सांगून जीव ईश्वराचं स्वरूप प्रतिपादन करतात आणि संगती लावतात. और कई ग्रंथकार तो यह कहे है असं म्हणतात काय की ता जीव ईश्वर का भेद करणे हारा उपाधि स्वतंत्र होणे ते अज्ञान ही है. अर्थात जीव आणि ईश्वर यांचा भेद करून दाखवणारी जी उपाधी ती स्वतंत्र आहे. त्यामुळे अंतःकरण ही उपाधी न म्हणता ती उपाधी कोण म्हटलं पाहिजे? अज्ञान. कारण अंतःकरण कार्य आहे, जे कार्य असतं ते स्वतंत्र नसतं. ता जीव ईश्वर का भेद करणे हारा उपाधी स्वतंत्र होणे ते स्वतंत्र असल्यामुळे अज्ञान ही है. परंतु सो अज्ञान नाना नहीं है किंतु एक ही है. अज्ञान रूप उपाधी अज्ञान किती आहे? एकच आहे, नाना नाही. इस एक अज्ञान विषय जो चैतन्य का प्रतिबिंब रूप जीव है सो जीव भी ता अज्ञान रूप उपाधि के एक पणे करके एक ही है. आता अज्ञान रूप उपाधी एकच मानली, मग त्या अज्ञानामध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य तो झाला जीव आणि बिंबस्थानी जो आहे तो झाला ईश्वर. तर तीस एक अज्ञान विषय त्या एका अज्ञानामध्ये जो चैतन्य का प्रतिबिंब रूप जीव है तो जीव सुद्धा यांच्या मतामध्ये एकच. कारण उपाधी अज्ञान एक आहे, तर त्या अज्ञानामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब रूप जीव तो देखील एकच. सो जीव भी ता अज्ञान रूप उपाधी के एक पणे करके अज्ञान रूप उपाधी एक असल्यामुळे एकही है तथा अपरिछिन्न है. अपरिछिन्न आहे म्हणजे काय आहे? परिचिन्न नाही, अर्थात व्यापक आहे. अपरिचिन्न आहे. तहा त्याकरिता प्रमाण देतात श्रुतीचं
की उपाधी एकच आहे याकरिता प्रमाण, आणि उपाधी एकच असेल तर जीव बी एकच. मग काय प्रमाण आहे? अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम य श्रुती ही ता अज्ञान के एकपणे विषय प्रमाण है. अज्ञान एकच आहे हे जे वर आम्ही प्रतिपादन केलं त्याकरिता प्रमाण म्हणून श्रुती कोणती? अजाम एकाम. अजाम म्हणजे जी उत्पन्न झालेली नाही, एकाम म्हणजे एकच आहे, आणि लोहित शुक्ल कृष्णाम. लोहित म्हणजे रजोगुण, शुक्ल म्हणजे सत्वगुण, आणि कृष्ण म्हणजे तमोगुण. अर्थात रजोगुण, सत्वगुण, तमोगुण ही या 3 गुणांनी युक्त उत्पन्न न होणारी एकच ती प्रकृती आहे, अर्थात अज्ञान आहे. तर उपाधिरूप अज्ञान एकच आहे हे सांगण्याकरिता हे झालं प्रमाण श्रुतीचं. अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णा य श्रुती ता अज्ञान के एकपणे विषय प्रमाण आहे. आता कदाचित या ग्रंथकारांना कोणी प्रश्न विचारेल, म्हणे का हो अज्ञान रूप उपाधी तुम्ही एक आहे असं म्हणता, त्याकरिता तुम्ही श्रुतीचं प्रमाण दिलं, पण आम्हीही तुम्हाला श्रुतीचं प्रमाण देऊन सांगत आहोत की ती अज्ञान अर्थात ती माया अनेक आहे. म्हणजे वा, सांगा बरं मग अशी कोणती श्रुती आहे की ज्या श्रुतीमध्ये ती माया अनेक आहे असं म्हणून सांगितलं आहे? तर श्रुतीचं प्रमाण और इंद्रो मायावी पुरुरूप ईयते ही श्रुती विषय श्रुती आहे. या श्रुतीमध्ये काय म्हटलंय? मायावी. किती वचन आहे? बहुवचन आहे. आणि ज्या अर्थी बहुवचन आलेलं आहे त्या अर्थी मायारूप उपाधी अनेक मानल्या पाहिजे. मग तुम्ही मायारूप उपाधी अर्थात अज्ञान ती एक आहे याकरिता प्रमाण जसं दिलं, तसं आम्ही सुद्धा प्रमाण देऊन बोलू की अनेक माया आहे म्हणून. आता काय करायचं? त्यावर ते ग्रंथकार संगती सांगतात की म्हणजे जरी या श्रुतीमध्ये म्हणजे इंद्रो मायावी पुरुरूप ईयते या श्रुतीमध्ये बहुवचन असलं तरी त्या बहुवचनावरून तुम्हाला माया रूप अज्ञान उपाधी अनेक आहे हे म्हणता येणार नाही. कोण म्हणतात? मायेला एक मानणारे लोक. म्हणजे मग मायाबी या बहुवचनाचं काय करायचं? तर त्याचं ती संगती लावून देतात. ठीक आहे. तर ही श्रुती आहे इंद्र मायावी पुरुरूप ईयते. यद्यपि इथं फक्त बहुवचन मायाबी एवढ्या अंशाला घेऊन अनेकत्व माये दाखविण्याकरिता ही श्रुती आहे, अर्थाशी मतलब नाही आहे. तरी पण या श्रुतीचा अर्थ तुम्ही लिहून घेऊ शकता. तर लिहा इंद्र बराबर इंद्र बराबर निरंकुशैश्वर्य परमात्मा. निरंकुशैश्वर्य परमात्मा. निरंकुशैश्वर्य परमात्मा. ठीक आहे. तर मायावी तर माये बहु माहितीच आहे. पुढे पुरुरूप बराबर बहुरूप. पुरुरूप बराबर बहुरूप. ईयते. ईयते बराबर प्रतीयते. ईयते बराबर प्रतीयते. ठीक. चला झालं. इंद्र अर्थात निरंकुश ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा. तो मायावी मायेच्या द्वारे पुरुरूप ईयते बहुरूप प्रतीयते बहुत रूपाने प्रतीतीला येतो मायेच्या द्वारे. मग आता या श्रुतीत बहुवचनालय म्हणून माया अनेक मानायला पाहिजे असं कोणी म्हणेल, पण ते एक अज्ञान मानणारे लोक काय करतात? या श्रुतीची संगती लावून देतात. बघा पुढे ही श्रुती विषय जो मायाओं का बहुतपणा कथन कर्या है, मायेमध्ये बहुतपणा सांगितला आहे बहुवचनावरून. सो ता माया रूप अज्ञान के शक्तियों के बहुतपणे को वा
सत्वादि गुणों के बहुतपणे को लेके कथन करे आहे, अशी संगती लावली. म्हणजे काय बरं की एक अज्ञानरूप उपाधी एकच आहे असे मानणारे ग्रंथकार म्हणतात की जरी या श्रुतीमध्ये मायावी असं बहुवचन दिसत असलं तरी त्यावरून अनेक माया अर्थात अनेक अज्ञान सिद्ध होणार नाही. मग बहुवचन का आहे? त्याचं कारण असं आहे की ती जी माया आहे तर त्या मायेची जी शक्ती ती अनेक आहे आणि म्हणून बहुवचन आहे, शक्तीला घेऊन. किंवा मायेच्या ठिकाणी जे गुण आहेत ते अनेक आहेत, सत्व रज तम, आणि त्या गुण अनेक असल्यामुळे त्या गुणाला घेऊन बहुवचन केलेलं आहे मायावी. याचा अर्थ मायाच अनेक आहे असं सांगण्यात श्रुतीचं तात्पर्य नाही. म्हणजे या श्रुतीला प्रमाण देऊन मायेमध्ये अनेकत्व तुम्हाला म्हणता येणार नाही असं बोलतात. इस श्रुति से जो मायाओं का बहुतपणा कथन कर्या है सो म्हणजे तो ता त्या मायारूप अज्ञान के मायारूप अज्ञानाचे शक्तियों के शक्तींचा बहुतपणा आहे, शक्ती अनेक आहे आणि म्हणून बहुवचन आहे. शक्तियों के बहुतपणे को वा किंवा सत्वादि गुणों के बहुतपणे को, सत्वादि गुण सत्वगुण रजोगुण तमोगुण अनेक झाले की नाही, त्या अनेक गुण असल्यामुळे बहुवचन आहे हे सांगायचं. सत्वादि गुणों के बहुतपणे को लेके कथन कर्या है याते म्हणून ता श्रुती का भी विरोध होवे नाही. म्हणून त्या श्रुतीचा देखील विरोध येत नाही. कोणती श्रुती? इंद्रो मायावी पुरूपयते. या श्रुती बरोबर देखील विरोध येत नाही. केव्हा? अज्ञान रूप उपाधी एकच मानली तरी देखील या श्रुती बरोबर विरोध येणार नाही असा अर्थ. याते ता श्रुतियों का भी विरोध होवे नहीं. और अजाम ही एक जुषमाण अनुशेते. यह श्रुती ता जीव के एकपणे विषय प्रमाण आहे. जीव एकच आहे याविषयी श्रुती प्रमाण आहे. मग जीव एकच आहे ही श्रुती सांगते, पण जीव एकच आहे केव्हा सिद्ध होईल? जर त्याची उपाधी असणारी अज्ञान एकच असेल तर. म्हणून जीवाची उपाधी अज्ञान तीही एक आहे आणि त्या उपाधीमुळे प्रतीत होणारा जीव देखील एकच आहे. अज अज म्हटलंय की नाही? अज म्हणजे काय? उत्पन्न न होणारा असा तो जीव कसा आहे? पुन्हा एक स्पष्ट म्हणणं आहे, एक आहे, अज आहे. पुन्हा जुषमाण अनुशेते. ठीक आहे ना? याचा अर्थ लिहा. एक अजन्मा जीव. एक अजन्मा जीव. जुषमान जुषमान बराबर सेवमान. सेवमान आगे प्रतीक अनुशेते बराबर तत्तादात्म्यापन्न भवति. तत्तादात्म्यापन्न भवति. ठीक आहे. चला तर एक अजन्मा म्हणजे जन्मरहित असा जीव, जुषमान सेवमान आहे की नाही, त्या प्रकृतीचं सेवन करतो. आणि अनुशेते म्हणजे तत्तादात्म्यपन्न भवती. तत् नाम माया, अविद्या, अज्ञान, तिच्याशी तादात्म्य धारण करतो जीव आणि तिचं सेवन करतो, अनुसरण करतो. ठीक आहे की नाही? कोण? जीव. आणि तो जीव किती आहे? एक. जीव एक आहे याविषयी प्रमाण झाली ही श्रुती. अजो ही एको जुषमान अनुशेते. यह श्रुती ता जीव के एकपणे विषय प्रमाण आहे. तथा त्याचप्रमाणे आभास एवच. इस उक्त सूत्र विषय ब्रह्मसूत्र आहे. या सूत्रामध्ये देखील एकवचन करिके सूत्रकार ने भी ता जीव का एकपणाही कथन करे आहे. एक वचनाचा प्रयोग करून सूत्रकारांनी देखील जीवाचा एकपणा सांगितलेला आहे.
आभास म्हटलंय. जर जीव अनेक असते तर सूत्रकारांनी आभासः असं एकवचन न देता आभासाः असं म्हटले असते, पण असं म्हटलेलं नाही आहे. यावरून देखील ठरतं काय, जीव एकच आहे. एक आभास एवच इस उक्त सूत्र विषय एक वचन करके सूत्रकार ने भी ता जीव का एकपणा ही कथन करे आहे. याते म्हणून सो जीव एकही मान्या चाहिए. म्हणून जीव किती झाला, एकच मानला पाहिजे. एकच जीव आहे, एकच ईश्वर आहे, आणि दोघांची उपाधी एकच आहे. कोण, अज्ञान. अज्ञानामध्ये प्रतिबिंबित चैतन्य तो झाला जीव, आणि ते प्रतिबिंब ज्या चैतन्याचा आहे, अज्ञानात पडला आहे, ते प्रतिबिंब स्वरूप चैतन्य तो झाला कोण, ईश्वर. असं यांचं म्हणणं झालं. आता यांच्या मतावर कोणी शंका घेतात. काय शंका आहे, जीव को एक मानोगे तो तुम्हारे मत विषय बंध मोक्ष की व्यवस्था कैसे होवेगी, ही शंका आहे की नाही. म्हणजे जर तुम्ही जीव एक म्हणत असाल तर तुमच्या मतामध्ये बंध आणि मोक्षाची व्यवस्था कशी लागेल बरं, आहे की नाही. कारण अनेक जीव असेल तर जो साधना करील तो मुक्त होईल, जो ज्ञान नाही प्राप्त करणार तो बंधन आहे, बंधनात आहे असं म्हणता येतं. पण तुमच्या मतामध्ये शरीर तर अनेक दिसू राहिले, आणि साऱ्यामध्ये जीव तुम्ही काय म्हणता, एकच. आणि जर असं असेल तर एका पुरुषाने ज्ञान प्राप्त केलं, तो मुक्त झाला, आणि तो मुक्त झाला तर सारेच आपोआप मुक्त व्हायला पाहिजे. कारण साऱ्यांच्या शरीरात जीव किती आहे, एकच म्हणतात. आणि एक बंधनात असेल तर सारेच बंधनात, अर्थात बंध मोक्षाची व्यवस्था तुमच्या मतात लागणार नाही. कुणाच्या मतात, जे लोक जीव एक मानतात. शंका, जीव को जो एक मानोगे तो तुम्हारे मत विषय म्हणजे तुमच्या मतामध्ये बंध मोक्ष की व्यवस्था कैसी होगी. अर्थात तत्वज्ञान करिके कई एक जीव तो मुक्त होवे आहे. तत्वज्ञान प्राप्त करून कई एक जीव म्हणजे अनेक जीव मुक्त होतात. और ता ज्ञान की अप्राप्ती करिके, ते तत्वज्ञान प्राप्त न झाल्यामुळे अप्राप्ती करिके कई एक जीव बद्ध होवे आहे. बरेच जीव काय आहेत, बद्ध आहेत असं म्हणता येतं. पण केव्हा, जीव अनेक असतील तर. पण तुमच्या मतात तर जीव एकच आहे, कसं काय बोलणार. या प्रकार की बंध मोक्ष की व्यवस्था जैसे नाना जीव पक्ष विषय संभव्य है की नाही. ज्यांनी ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं तत्वज्ञान ते मुक्त, ज्यांना तत्वज्ञान प्राप्त झालं नाही ते बद्ध. अशी व्यवस्था त्यांच्या मतात म्हणता येते. कुणाच्या, की जे लोक जीव अनेक मानतात, आहे की नाही. अनेक जीव आहे, जे साधना करीत ज्याला ज्ञान होईल ते मुक्त, ज्याला नाही होणार ते बद्ध, हे म्हणता येतं. पण एक जीव मानणाऱ्याच्या मतात ही व्यवस्था कशी लागणार, असा प्रश्न. या प्रकार की बंध मोक्ष की व्यवस्था जैसे नाना जीव पक्ष विषय संभव्य है, तैसे एक जीव पक्ष विषय सो व्यवस्था संभवती नाही. असा आरोप आला, आक्षेप आला. कुणाच्या मतावर, एक जीव मानणाऱ्याच्या मतावर. ठीक आहे. आता समाधान. अज्ञान के तथा जीव के एक हुए भी ता एक अज्ञान कार्यभूत जे अंतकरण आहे ते नाना आहे. आता हे समाधान देत आहेत एक जीववादी. ते म्हणतात जरी जीव एक आहे आणि जीवाची उपाधी रूप अज्ञान ते देखील एकच आहे, असं असलं तरी देखील त्या अज्ञानाचं कार्य आहे अंतकरण. अज्ञानाचं कार्य कोण, अंतकरण. बरोबर एवढं. आता पहा, अज्ञान के तथा जीव के एक हुए भी ता एक अज्ञान का कार्यभूत जे अंतकरण है ते नाना है, अंतकरण नाना है. और अंतकरण विशिष्ट चैतन्य का नाम प्रमाता है. अंतकरण विशिष्ट जे चैतन्य त्याला नाव दिलं जातं काय, प्रमाता, ज्ञाता, प्रमाता. ठीक आहे ना. प्रमा ज्ञानाचा संपादक प्रमाता कोण, अंतकरण विशिष्ट चैतन्य, ताका नाम प्रमाता है. याते तीन अंतकरणों के नाना हुए, है की नाही. ते प्रमाता भी नाना ही है. की आता अंतकरण नाना असल्यामुळे त्या अंतकरण रूप उपाधीयुक्त प्रमाता देखील किती झाले, नाना. प्रमाता अनेक आहे, जीव अनेक नाही. जीव मात्र एकच.
तीन अंतकरण के नाना हुए ते प्रमाता भी नाना ही है। तहा तत्वज्ञान करके एक प्रमाता के मुक्त हुए भी ता तत्वज्ञान के रहित दुसरे प्रमाता बद्ध ही होवे है की नाही? प्रमाता मुक्त होतो आणि प्रमाता बंधनात आहे. कोण प्रमाता? की ज्याला ज्ञान होईल तो मुक्त, ज्याला ज्ञान होणार नाही तो बद्ध. आणि प्रमाता किती आहेत? अनेक. का बरं? की प्रमाता संज्ञा येण्याकरिता उपाधी जी अंतकरण ती किती आहेत? नाना. अंतकरण हे जरी नाना असले तरी ते अंतकरण अज्ञानाचं कार्य आहे. आणि ज्या अज्ञानाचं कार्य अंतकरण आहे ते अज्ञान मात्र एक आहे. आणि जीवाची उपाधी अज्ञान आहे, अंतकरण नाही. अंतकरणाने फक्त प्रमाताही नाव येऊ राहिलं. कळलं की नाही? जसं आकाश एकच आहे पण घट पट मठ ह्या उपाधी लागली, घटाकाश पटाकाश मटाकाश हे नाव येऊ राहिलं. वस्तुतः आकाश एकच आहे. तसं जीव एकच की ज्याची उपाधी अज्ञान आहे. पण त्या अज्ञानाचं कार्य जे अंतकरण ते अनेक असल्यामुळे प्रमाता अनेक आहे. ज्या प्रमाताला ज्ञान होईल ते मुक्त, ज्यांना ज्ञान होणार नाही ते बद्ध, संगती लागली असं हे ग्रंथकार बोलतात. बघा, याती तीन अंतकरणों के नाना हुए ते प्रमाता भी नाना ही है. ता तत्वज्ञान करके एक प्रमाता के मुक्त हुए भी तत्वज्ञान प्राप्त करून एक प्रमाता मुक्त झाला तरी देखील ता तत्वज्ञान ते रहित, त्या तत्वज्ञानाने रहित दूसरे प्रमाता बद्ध ही होवे. इस प्रकार प्रमाताओं के भेद को अंगीकार करके अशा रीतीने प्रमात्यांचा भेद मानला असता, स्वीकार केला असता, अंगीकार करिके ता एक जीव पक्षविषयी भी, त्या एक जीव पक्षामध्ये एक जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये देखील सो बंध मोक्ष की व्यवस्था संभव आहे. बंध मोक्षाची व्यवस्था लागून जाते. लागलं हे झालं, त्यांनी संगती लावली अशा रीतीने. आणखीन आता पुन्हा शंका घेतल्या जात आहे त्यांच्या मतावर, एक जीववादीच्या मतावर. शंका, तुम एक जीववादियों के मत विषय मोक्ष क्या वस्तु है की नाही? तर कोणी पूर्व पक्षी बोलत आहे त्यांना, कुणाला? एक जीववाद्यांना. हे एक जीववादी, तुमच्या मतामध्ये मोक्षाचं स्वरूप काय आहे ते जरा सांग बरं, असा प्रश्न. पंक्ती पहा. शंका, तुम एक जीववादियों के मत विषय मोक्ष क्या वस्तु है, जो कहो. मोक्ष क्या वस्तु आहे, झालं एवढं. जो कहो म्हणजे जर कदाचित तुम्ही असं म्हणाल, काय बरं, की अविद्या की निवृत्ती मोक्ष है, ताके विषय भी यह विचार कर्या चाहिए, है की नाही? तू शंका करत बोलतोय त्या एक जीववाद्याला. हे जे एक जीववादी, तू जर अविद्याच्या निवृत्तीला मोक्ष म्हणत असतील तर त्याच्यावर थोडा आपण जरा विचार करू म्हणे. झालं. पंक्ती पहा. जो कहो म्हणजे जर असं म्हणाल अविद्या की निवृत्ती मोक्ष आहे, अविद्याची निवृत्तीच काय आहे? मोक्ष आहे. ताके विषयी भी यह विचार कर्या चाहिए, असा विचार करायला पाहिजे. काय बरं सांगताय? क्या कार्याविद्या की निवृत्ती मोक्ष है अथवा मूल अविद्या की निवृत्ती मोक्ष है? हे दोन विकल्प. काय काय? पहिला विकल्प काय? कार्याविद्येची निवृत्ती मोक्ष आहे किंवा मूल अविद्येची निवृत्ती मोक्ष आहे, हे दोन विकल्प. तहा प्रथम पक्ष तो संभवता नाही. कदाचित एक जीववादी म्हणतील काय, कार्याविद्येची निवृत्तीच आमच्या मतात काय आहे? मोक्ष आहे. पण ते शंकाकार म्हणतात हे एक जीववादी तुम्हाला असं म्हणता येणार नाही. काय म्हणता येणार नाही? कार्याविद्येची निवृत्ती म्हणजे मोक्ष, हे म्हणता येणार नाही. कसं काय? पंक्ती पहा. तहा प्रथम पक्ष तो संभवता नाही. काय ते? का बरं? देहादिको विषय आत्मत्वाधिक बुद्धिरूप जे भ्रांति ज्ञान है, तीनों का नाम कार्यविद्या है. कार्यविद्या म्हणजे काय हे अगोदर समजून घेतलं पाहिजे, है की नाही? तर कार्याविद्येचं स्वरूप सांगितलं इथं. काय आहे? देहादिको विषय, देहादिकांच्या ठिकाणी आत्मत्वाधिक बुद्धी, देहाला आत्मा समजणे ही बुद्धी, अर्थात भ्रांती ज्ञान. त्या भ्रांती ज्ञानालाच म्हणायचं कार्यविद्या. बरोबर? भ्रांती ज्ञानाला कारण भ्रांती ज्ञानच काय आहे? कार्यविद्या. भ्रांती ज्ञान म्हणजे भ्रमज्ञान. भ्रमज्ञानाचं स्वरूप काय? देहाला आत्मा समजणे ही झाली कार्यविद्या.
या अशा प्रकारची जी कार्यविद्या आहे तिची निवृत्ती म्हणजे मोक्ष आहे का, हा पहिला विकल्प. तीनों का नाम कार्यविद्या है. ती सकल भ्रांती ज्ञानों की निवृत्ती ही संभवती नाही, आणि त्या समस्त भ्रांती ज्ञानाची निवृत्तीच होणार नाही. त्यामुळे कार्यविद्येची निवृत्ती म्हणजे मोक्ष असं म्हणता येणार नाही. म्हणजे कसं काय बरं समस्त सकल भ्रांती ज्ञानाची निवृत्ती होणार नाही सांगतायत. सकल भ्रांती ज्ञानों की निवृत्ती ही संभवती नाही, है की नाही. कारण जरी ज्ञान झालं तरी देहाधिकाविषयी व्यवहारापुरता होईना अहम भाव राहतोच की नाही. दुसरी गोष्ट जीव तुम्ही एकच मानलाय की नाही, साऱ्या शरीरामध्ये जीव एकच मानलाय ना. मग समजा एका जीवाच्या ठिकाणी एका शरीराच्या ठिकाणी जरी अहमभाव नष्ट झाला तर दुसऱ्या शरीराच्या ठिकाणी तो अहमभाव कुठं नष्ट झालाय, तो तर आहेच ना. मग सर्व शरीरामध्ये असणारा अहमभाव जर निवृत्त होईल तर समजायचं कार्यविद्या निवृत्त झाली. पण अशा रीतीने सर्व शरीरामधला एकाच वेळी अहमभाव रूप कार्यविद्या निवृत्त होऊ शकते का, नाही. आणि म्हणून कार्यविद्येची निवृत्ती मोक्ष म्हणता येत नाही. बरं, कारण तुमच्या मात्र तर जीव एकच आहे ना, आणि त्या जीवाला मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त म्हणजे मोक्ष म्हणजे काय, कार्यविद्येची निवृत्ती. कार्यविद्येची निवृत्ती म्हणजे काय, देहाधिकाच्या ठिकाणी असणारा अहमभावाची निवृत्ती. मग सर्व जेवढे शरीर दिसतात साऱ्यांना देहाधिका ठिकाणी काय आहे, अहमभाव आहे. आणि साऱ्या शरीरामध्ये जीव तर एकच आहे. मग सर्व शरीराच्या ठिकाणचा अहमभाव एकाच वेळेस निवृत्त होऊ शकतो का, नाही होऊ शकत. अर्थात कार्यविद्येची निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणून कार्यविद्येची निवृत्ती म्हणजे मोक्ष असं तुम्हाला म्हणता येत नाही. अर्थात तुमच्या एक जीववादामध्ये मोक्षाची सिद्धीच होणार नाही, हे सांगायचं आहे. पहिला पक्ष कळला. चला, तीन सकल भ्रांती ज्ञानों की निवृत्ती संभवती नाही. और समजा दुसरा विकल्प आता कोणता, मूल अविद्या के विद्यमान. दुसरा विकल्प नाही सुरू केला अजून, या पहिल्या विकल्पाबद्दलच बोलताय. पहिला विकल्प काय, सकल भ्रांती ज्ञानों की निवृत्ती संभवती नाही, हे जर सांगितलंय की नाही त्याचं प्रतिपादन करतात. कसं, समस्त भ्रांती ज्ञानाची निवृत्ती का होऊ शकत नाही, समस्त कार्यविद्येची निवृत्ती का होऊ शकत नाही याचं स्पष्टीकरण करतायत. ठीक है. और मूल अविद्या के विद्यमान हुए पुनः तीन भ्रांती ज्ञानों की उत्पत्ती अवश्य होगी, है की नाही. कारण मूल अविद्येची निवृत्ती न होताच तुम्ही मोक्षाचं स्वरूप सांगितलं. काय सांगितलं मोक्षाचं स्वरूप, कार्यविद्येची निवृत्ती. कार्यविद्या म्हणजे काय, देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी. परंतु मूल अविद्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देहाच्या ठिकाणी असणारी अहमबुद्धी ती पूर्ण रूपाने निवृत्त होऊ शकत नाही. जरी तुम्ही थोड्या वेळापुरतं म्हटलात की देह मी नाही, परंतु तिची त्या भ्रमाची आई जे मूल अज्ञान आहे ते तर तसंच आहे, ते निवृत्त झालं नाही तर पुन्हा देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी कधी कधी उत्पन्न होईलच. अर्थात कार्यविद्येची समस्त निवृत्ती होऊ शकत नाही या रीतीने. और मूल अविद्या के विद्यमान हुए पुनः तीन भ्रांति ज्ञानों की उत्पत्ति अवश्य होगी. और यद किंचित भ्रांति ज्ञान की निवृत्ति को पुरुषार्थ रूपता ही नहीं है. समजा यद किंचित भ्रांति ज्ञान निवृत्त झालं थोड्या वेळापुरतं, देहाच्या ठिकाणचा अहमभाव संपला, कार्यविद्या निवृत्त झाली यत्किंचित थोड्या वेळापुरती, तरी तेवढी यत्किंचित भ्रांतीची निवृत्ती म्हणजे पुरुषार्थता नाही है. कळलं. यत्किंचित भ्रांति ज्ञान की निवृत्ति को पुरुषार्थ रूपता ही नहीं है. याते ता कार्य विद्या की निवृत्ती को मोक्ष रूपता संभवती नाही. एकंदरीत काय ठरलं, कार्यविद्येची निवृत्ती म्हणजे मोक्ष असं तुम्हाला म्हणता येत नाही अशी शंका करू राहिला कोण, पूर्वपक्षी. कुणाच्या मतावर, एक जीववाद्याच्या मतावर. काय आरोप केला त्याने की कार्यविद्येची निवृत्ती जर मोक्ष असेल तर तो संभवत नाही. हेतू काय दिला की कार्यविद्येची निवृत्तीच होऊ शकत नाही. का बरं,
हा, मूल अविद्या जर जिवंत आहे, विद्यमान आहे, तर कार्य अविद्येची पूर्णता निवृत्ती होऊ शकत नाही. आणि यत्किंचित निवृत्ती झाली तर तेवढ्याने काही मोक्ष तुम्हाला म्हणता येत नाही. चला, और जो ऐसा कहो, जर कदाचित तुम्ही आता असं म्हणाल म्हणी एक जीववादी, काय तिथं अज्ञान की जो आवरण शक्ती है, ताका नाम अविद्या है कि नहीं, और ते आवरण शक्ति रूप अविद्या नाना है. याते जिस प्रमाता को तत्व ज्ञान उत्पन्न होवे हैं, तिस प्रमाता को अपने संसार का हेतुभूत ता अविद्या की निवृत्ति मुक्ति है. और जिस प्रमाता को सो तत्व ज्ञान नहीं उत्पन्न भया है, तिस प्रमाता को ता अविद्या के विद्यमान हुए बंध होवे है. इस प्रकार ते ता एक जीव पक्ष विषय सो बंध मोक्ष की व्यवस्था संभव है. सो यह तुम्हारा कहना भी संभवता नहीं. ही कोण बोलायला लागला आता? सो यह तुम्हारा कहना म्हणजे कोण म्हणून राहिले? हा, शंकाकार. कुणाला? एक जीववाद्यांना. म्हणजे आता या मधल्या जर 2-3 वेळी वाचल्या ना मी, कदाचित एक जीववादी अशा रीतीने संगती लावण्याचा प्रयत्न करतील तर तेही तुम्हाला म्हणता येणार नाही. तर कशा प्रकारे ते संगती लावण्याचा प्रयत्न करू शकतात ते मध ओळी दिल्या 2-3 त्या पुन्हा वाचतो. और जो ऐसा कहो, सापडली ओळ? कोण म्हणता येईल? पूर्वपक्षी शंका करता. कुणाला? एक जीववाद्यांना. काय म्हणतोय की जर कदाचित तुम्ही असं म्हणाल, काय म्हणाल तर पहा, और जो ऐसा कहो, काय की ता अज्ञान की जो आवरण शक्ती आहे, म्हणजे अज्ञान रूपात एकच पण त्याची आवरण शक्ती, आणि ती आवरण शक्ती किती आहे? नाना आहे की नाही. ता अज्ञान की जो आवरण शक्ती आहे, ताका नाम अविद्या आहे, आणि त्या आवरण शक्तीला आम्ही काय म्हणतो? अविद्या. मग अविद्याची निवृत्ती होणं म्हणजे आवरण शक्तीची निवृत्ती होणं. ज्याची आवरण शक्ती निवृत्त झाली तो मुक्त, ज्याची आवरण शक्ती निवृत्त झाली नाही तो बद्ध. कारण आवरण शक्ती किती आहेत? नाना. आणि अज्ञान किती आहे? एक. जीव किती आहे? एक. पण अज्ञान जरी एक असलं, जीव जरी एक असलं, तरी त्या उपाधिभूत अज्ञानाची आवरण शक्ती नाना आहे असं तो म्हणतो. पंक्ती पहा, ता अज्ञान की जो आवरण शक्ती है ताका नाम अविद्या है. बरोबर. ते आवरण शक्ती रूप अविद्या, ती आवरण शक्ती स्वरूप जी अविद्या ती नाना आहे, अनेक आहे. या ते म्हणून जिस प्रमाता को, ज्या प्रमात्याला तत्वज्ञान उत्पन्न होवे है, म्हणजे ज्या प्रमात्याला तत्वज्ञान उत्पन्न झालं असा तो प्रमाता. जिस प्रमाता को तत्वज्ञान उत्पन्न होवे है, तिस प्रमाता को, त्या प्रमात्याला अपने संसार का हेतुभूत, स्वतःच्या संसाराला कारणभूत तर अविद्या की निवृत्ती ही मुक्ती आहे. त्याच्यावर अविद्येची काय झाली? निवृत्ती झाली. आणि अविद्येची निवृत्ती होणं हीच त्याच्यासाठी काय आहे? ज्या प्रमात्याला तत्वज्ञान होईल त्या प्रमात्याच्या संसाराला कारण जी अविद्या होती, आवरण शक्ती अविद्या होती, ती नष्ट झाली म्हणून तो प्रमाता मुक्त. प्रमाता मुक्त, जीव नाही, जीव एकच आहे. परंतु अविद्यारूप उपाधी, अविद्यारूप शक्ती अनेक आहे, आणि अविद्यारूप शक्तीने युक्त जो तो प्रमाता. प्रमाता अनेक झाले, जीव एकच. मग आता कोण प्रमाता मुक्त? की ज्याची आवरण शक्ती निवृत्त झाली, की जी की संसाराला कारण होती. आणि ज्याची आवरण शक्ती निवृत्त झाली नाही तो बद्ध. मग झाला लागली बंध मोक्षाची व्यवस्था. पण एक जीव आणून सुद्धा असंही ग्रंथकार म्हणतायत. असं कदाचित तुम्ही म्हणाल म्हणे एक जीववादी, तर त्याचं खंडन करणारे पुन्हा कोण? शंका करणारा. पंक्ती पहा, याते जिस प्रमाता को तत्वज्ञान उत्पन्न होवे हैं, तिस प्रमाता को अपने संसार का हेतुभूत, आपल्या संसाराला कारणभूत अविद्या की निवृत्ती मुक्ती है. और जिस प्रमाता को सो तत्वज्ञान नहीं उत्पन्न भया, ज्या प्रमात्याला तत्वज्ञान उत्पन्न झालं नाही, तिस प्रमाता को ता अविद्या के विद्यमान हुए. कारण प्रमात्याला तत्वज्ञान झालं नाही तर अविद्या तशीच आहे. मग आणि अविद्या तशीच असल्यामुळे त्या अविद्येमुळे तो काय झाला? मग बंधनात आहे. कोण? प्रमाता. कशामुळे? अविद्येमुळे. त्याची अविद्या का निवृत्त झाली नाही? त्याला तत्वज्ञान झालं नाही. आणि ज्याला तत्वज्ञान, ज्या प्रमात्याला तत्वज्ञान झालं त्याची अविद्या निवृत्त झाली, तो मुक्त. ज्या प्रमात्याला तत्वज्ञान झालं नाही
त्याची अविद्या निवृत्त झाली नाही आणि म्हणून तो बद्ध. अविद्या काय आहे? अज्ञानाची आवरण शक्ती विशेष. कळलं? चला. तिस प्रमातु कुप्रमाता को अविद्या के विद्यमान हुए बंद होवे इस प्रकार ते ता एक जीव पक्षे विषय भी आहे की एक जीव पक्षामध्ये म्हणजे एक जीव मानणाऱ्याच्या स्वतःमध्ये देखील सो बंध मोक्ष की व्यवस्था संभव आहे. बंध मोक्षाची व्यवस्था संभवते आहे की नाही. असं कदाचित तुम्ही म्हणाल म्हणे, शंकाकारक म्हणून राहिला कुणाला? एक जीववाद्यांना. अशी तुम्ही संगती लावाल, पण तो शंकाकार पुन्हा म्हणतो आहे सो यह तुम्हारा कहना भी संभवता नाही. पण तुमचं एक जीववाद्याचं हे म्हणणं देखील संभवत नाही. शंका करणारा बोलतो आहे सो यह तुम्हारा कहना भी संभवता नहीं. काहे ते? का बरं? तर अविद्या को नाना मानी के जो बंध का हेतु मानोगे तो तो अविद्या के आश्रयभूत जीवों का भी भेद ही मानना होवेगा. बघा कसं खंडन करतायत. काहे ते? तर अविद्या को नाना मानी के. शंकाकार म्हणतोय त्या एक जीववाद्यांना, तुम्ही जर त्या अविद्येला नाना म्हणत असाल, अज्ञान तुम्ही एकच मानता, पण त्या अज्ञानाची आवरण शक्तीरूप अविद्या नाना मानता. पण ती अविद्या जर तुम्ही नाना मानली तर बघा ता अविद्या को नाना मानी के जो बंध का हेतू मानोगे, आणि त्या विद्या बंधनाला कारण आहे असं तुम्ही म्हणाल तर मानोगे तो ता अविद्या के आश्रयभूत जीवो का भी. त्या अविद्येचा आश्रयभूत कोण झाला? जीव. ते जीव सुद्धा तुम्ही अनेक मानलेच पाहिजे, पण ते तर तुम्ही मानायला तयार नाही. जीव एकच मानता आणि ते एका जीवाच्या आश्रयाने अनेक अविद्या मानता. वारे वा तुमचं तत्वज्ञान, धन्य आहे तुम्हाला. कुठं आहात तुम्ही? कोण म्हणतोय? शंकाकार. कुणाला? एक जीववाद्यांना. काहे ते? अविद्या को नाना मानी के जो बंध का हेतु मानोगे तो ता अविद्या के आश्रयभूत जीवों का भी भेद ही मानना होवेगा. लागला अर्थ? ता करके तुम्हारे मत विषय भी नाना जीववाद की ही प्राप्ती होवे है. म्हणून तुमच्या मतामध्ये काय होईल मग? नाना जीववाद प्राप्त होईल है की नाही. होवे है, होवेगी. सो तुम्हारे को इष्ट नाही आणि ते तर तुम्हाला मान्य नाही आहे की नाही. आणि म्हणून एकच अज्ञान मानून त्याच्या अनेक आवरण शक्ती मानणं हे सुद्धा तुम्हाला म्हणता येणार नाही आहे की नाही. अर्थात तुम्हाला बंध मोक्षाची व्यवस्था लावता येणार नाही. दोन विकल्प केले होते शंका करणाऱ्याने एक जीववाद्याच्या मतात की मोक्षाचं स्वरूप काय सांगा. पहिला विकल्प काय होता? कार्यविद्येची निवृत्ती मोक्ष आहे. पण हे तुम्हाला म्हणता येत नाही, सिद्ध करून दाखवलं कोणी? शंका करणाऱ्याने. आता कदाचित एक जीववादी म्हणतील काय? मूल अविद्येची निवृत्ती म्हणजेच मोक्ष असं जर म्हणतील कोण? एक जीववादी. तर तेही त्यांचं म्हणणं नाही असं सिद्ध करू राहिला कोण? शंका करणारा पूर्वपक्षी. ठीक है. किंवा मूल अविद्या की निवृत्ती का नाम मोक्ष है की नाही. दुसरा विकल्प होता ना, मूल अविद्येच्या निवृत्तीलाच आम्ही मोक्ष म्हणतो असं जर तू म्हणशील म्हणे, यह दुसरा पक्ष जो अंगीकार करो सो भी संभवता नाही. पण हा दुसरा पक्ष देखील संभवत कसं काय बरं? काय ते? तत्वज्ञान करिके ता एक मूल अविद्या के निवृत्त हुए सर्व की मुक्ती होनी चाहिए. कारण बंधन काय आहे? मूल अविद्या. आणि मोक्ष काय आहे? मूल अविद्येची निवृत्ती. मग एकाला तत्वज्ञान झालं तर त्या एकाच्या तत्वज्ञानाने त्या मूल अविद्येचीच निवृत्ती होणार आणि ती तर एकच आहे. आणि ती एकच होती, ती बिचारी संपली तर सारेच काय व्हायला पाहिजे? मुक्त व्हायला पाहिजे. असे आरोप तुमच्या मतावर येईल. म्हणजे बघा काय ते? तत्वज्ञान करिके तत्वज्ञानाच्या द्वारे ता एक मूल अविद्या के निवृत्त होई. त्या एक मूल अविद्याची निवृत्ती झाली असता सर्व की मुक्ती होनी चाहिए. सर्वांची मुक्ती व्हायला पाहिजे. और जो ऐसा कहो, कदाचित म्हणे आता शंका करणारच बोलू राहिला कुणाला? एक जीवाला. और जो ऐसा कहो म्हणजे जर कदाचित तुम्ही असं म्हणाल, काय म्हणाल पहा. और जो ऐसा कहो एक ही जीव है, इस पक्ष विषय सर्व की मुक्ती होनी चाहिए, यह कहना ही विरुद्ध है.
सो यह भी कहना संभवता नहीं. ठीक है ना. बघा आता और जो ऐसा कहो, तुम्ही म्हणाल म्हणे एक जीव है इस पक्ष विषय, कारण आम्ही एक जीववादी म्हणेल काय, आम्ही जीव मानतो, किती मानतो, एकच जीव मानतो. जीव किती आमच्या मतात, एकच. आणि एकच जीव ज्यांच्या मतात आहे त्यांच्या मतात हे पूर्व पक्षी, हे शंका करणाऱ्या, तू असं कसं काय म्हणत आहेस की सर्वांची मुक्ती व्हायला पाहिजे. सर्व नाहीच ना आमच्या मतात. आमच्या मतात जीव किती आहे, एकच आहे. कळलं की नाही. और जो ऐसा कहो एक ही जीव है इस पक्ष विषय सर्व की मुक्ती होनी चाहिए यह कहना ही विरुद्ध आहे. असं बोलणंच विरुद्ध आहे की नाही. असं म्हणेल कोण, एक जीववादी. तर तो शंका करणारा म्हणतो सो यह भी कहना संभवता नाही. हे एक जीववादी तुम्हाला असं देखील म्हणता येणार नाही. काय ते कसं काय बरं. तुम्हारे मत विषय पूर्व उत्पन्न हुए शुक वामदेव आदि को की मुक्ती अंगीकार है अथवा नाही. सांग कोण बोलतोय. पूर्व पक्षी शंकाकार. कुणाला, एक जीववाद्याला. काय म्हणतो, हे एक जीववाद्या की तुमच्या मतामध्ये पूर्वी उत्पन्न झालेले कोण, उदाहरण शुकदेव भगवान, शुकाचार्य महाराज, वामदेव, जे की जीवनमुक्त मानले जातात. ठीक आहे. तर त्यांना तुम्ही जीवनमुक्त मानतात किंवा नाही सांगा. असा शंका करणारा बोलतोय एक जीववाद्यांना. काय ते तुम्हारे मत विषय पूर्व उत्पन्न हुए शुक वामदेव आदि को की मुक्ती अंगीकार है अथवा नाही. आता ते मुक्त झाले हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही. तर प्रथम पक्ष जो अंगीकार करो, प्रथम पक्ष म्हणजे कोणता, अंगीकार है हा पक्ष पहिला, नाही हा पक्ष दुसरा. कदाचित तो एक जीववादी म्हणे हा आम्हाला मान्य आहे. शुकाचार्य कोण बोलले त्यांच्या बाबतीत, वामदेवजी हा मुक्तच आहेत, ते मुक्त झाले असं आम्ही मानतो म्हणे. असं म्हणतील ते कोण, एक जीववादी. तर हा प्रथम पक्ष जो अंगीकार करो तो तर तीन शुक वामदेव आदि को के तत्वज्ञान करके, शुकाचार्यांचं तत्वज्ञान किंवा वामदेवाचं तत्वज्ञान, त्यांच्या तत्वज्ञानाच्या द्वारे ता एक मूल अविद्या की निवृत्त होईल. ती एकच अविद्या होती की नाही, अज्ञान एकच आहे मूल, आणि ते नष्ट झालं तत्वज्ञानाने. कोणाच्या, वामदेवाच्या किंवा शुकाचार्यांच्या तत्वज्ञानाने. ते विचार एकटंच होतं, अज्ञान रूप उपाधी, आणि ती नष्ट झाली. ठीक आहे ना. मग ती जर नष्ट झाली तर त्याच्यानंतर कोणीच बंधनात नसलं पाहिजे. मग तुम्हाला आम्हाला सुद्धा बंधनाचा अनुभव नाही यायला पाहिजे, मुक्ततेचाच अनुभव यायला पाहिजे. पण तसं होत आहे का, नाही. ता एक मूल अविद्या के निवृत्त हुए अस्मदादि कोकू. अस्मदादि कोकू म्हणजे आम्हाला है की नाही. आम्हाला अभी संसार की प्रतीती नहीं होनी चाहिए. तुम्ही आम्ही जेवढे म्हणून प्रतीतीला येतो आहोत की नाही जगात, कुणालाच संसाराची प्रतीती यायला नाही. कारण बिचाऱ्यांनी प्रयत्न करून तत्वज्ञान प्राप्त केलं आणि ती एकटीच होती कोण, अविद्या. तिचा नाश केला. आता अविद्याच राहिली नाही. तर तुम्हा आम्हाला सुद्धा आता बंधनाचा अनुभव नाही यायला पाहिजे. तू काय अनुभव यायला पाहिजे होता की अहम मुक्त अस्मी, मी मुक्त आहे असा अनुभव यायला पाहिजे प्रत्येकाला. अभी संसार की प्रतीती नहीं होनी चाहिए. लागलं. और जो द्वितीय पक्ष अंगीकार करो, दुसरा पक्ष कोणता, वामदेव शुकदेव मुक्त झालेच नाही असं जर तू म्हणत असतील, है की नाही. असं बोलून राहिले कोण, शंका करणारे. कुणाला, एक जीववाद्याला. जर ती एक जीववादी म्हणतील की वामदेव मुक्त नाही, शुकाचार्य देखील मुक्त नाही, असं जर मान्य म्हणतील तर काय, और जो द्वितीय पक्ष अंगीकार करो तो तीन शुक वामदेव आदि को की मुक्ति को प्रतिपादन करने हारा शास्त्र अप्रमाण होवेगा. तर शुकाचार्य महाराज, वामदेव महाराज हे मुक्त झाले असं प्रतिपादन करणारं शास्त्र आहे, शास्त्र वचन आहे. ते वचन काय ठरेल, अप्रमाण ठरेल. कोणाच्या मतात, एक जीववाद्याच्या मतामध्ये आहे की नाही, अप्रमाण ठरेल. शास्त्राला अप्रमाण मानणं योग्य नाही. आणि जर तुम्ही त्या शास्त्राला अप्रमाण म्हणत असाल तर तुमच्या शास्त्राला काय प्रमाण, एक जीववाद्याच्या. कळलं की नाही. म्हणून शास्त्राला अप्रमाण म्हणणं बरोबर नाहीये. आणखीन दोष. और तीन शुक वामदेव आदिक महान पुरुषों की भी जब भी मुक्ति नहीं भई तभी
अस्मदादिकों की ता मुक्ति की प्राप्ति की आशा कैसी होगी, हा एक आरोप. ठीक आहे ना. कैसी शब्द नाही आहे ना तिथं, टाका. सापडलं का? आशा कैसी होवेगी. वरून 8वी ओळ, पान नंबर 63. आशा और होवेगी यांच्यामध्ये कैसी. आता ते वाक्य पुरं वाचतो. और 3 शुक वामदेव आदि महान पुरुषों की भी जब भी मुक्ती नाही भई, त्यांची सुद्धा जर मुक्ती झाली नाही, इतके बडे महान आचार्य होते ते जर मुक्त होऊ शकले नाही, तभी तर अस्मदादिको की म्हणजे तुम्हाची सर्वांची ता मुक्ती की प्राप्ती की त्या मुक्तीच्या प्राप्तीची आशा कैसी होवेगी. त्यांनाच मोक्ष भेटला नाही तर आपण कोणत्या झाडाचा पाला आहोत, आपल्याला कसं काय मोक्ष भेटेल. अर्थात मोक्ष होणार नाही. लागलं. एकंदरीत खंडन करतो आहे कोण, शंका करणारा पूर्वपक्षी. कुणाचं, एक जीववाद्याचं. कळलं. किंवा आणखीन यावत अधिकारम अवस्थिति अधिकारिणाम, सूत्र आहे. यावत अधिकारम अवस्थिति अधिकारिणाम, अधिकारिणाम यावत अधिकारम अवस्थिति. जे अधिकारी पुरुष आहेत त्यांची जोपर्यंत त्यांचा अधिकार आहे तोपर्यंत त्यांची स्थिती राहते, असं सांगतायत सूत्रकार. यावत अधिकारम अवस्थिति अधिकारिणाम. इस सूत्र के व्याख्यान विषय, या सूत्राचं व्याख्यान करत आहेत कोण, भाष्यकार. सूत्र आहे व्यासांचं, शंकराचार्यांचं त्यावर भाष्य आहे. व्याख्यान विषय भगवान भाष्यकारने यह कया आहे. काय सांगितलं आहे भगवान भाष्यकारांनी, की उपासना करिके इंद्रादिक पद को प्राप्त भये जे अधिकारी पुरुष आहे, की ज्यांनी या जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये अनेक प्रकारची काय केली, उपासना केली. आणि उपासना प्राप्त करून इंद्रादिक पद प्राप्तीचा अधिकार प्राप्त केला त्यांनी, मग ते अधिकारी झाले. तो उपासना करिके इंद्रादिक पद को प्राप्त भये जे अधिकारी पुरुष है, तीनों को कोई वर शापादिक निमित्त के वस्ते. त्यांना जरी कोणी शाप दिला किंवा वर दिला तर त्या निमित्ताने हुए भी जन्मांतराची प्राप्ती झाली तरी देखील तत्वज्ञान का प्रतिबंध होता नाही. तरी पण त्यांच्या जरी शाप दिला वर दिला तरी त्यांना कदाचित जन्म प्राप्त होईल, तरी पण तत्वज्ञानाचा प्रतिबंध होत नाही, कारण ते अधिकारी आहे. आज न उद्या त्यांना तत्वज्ञान होतच आहे. कोई वर शापादिक निमित्त के वस्ते जन्मांतर की प्राप्ति के हुए भी तत्वज्ञान का प्रतिबंध होता नहीं. याते म्हणून 3 अधिकारी पुरुषों को है की नाही, ते जे अधिकारी पुरुष आहे उपासना करून इंद्रादिक पदाला प्राप्त झालेले आहे अधिकारी पुरुष. याते 3 अधिकारी पुरुषों को ता इंद्रादि रूप अधिकार के अंत विषय, इंद्रादि रूप जो त्यांचा अधिकार आहे सत्ता, त्याच्या अंती शेवटी कळलं, अंत विषय मोक्ष अवश्य करिके होवे. कारण काय सांगितलंय भाष्यकारांनी, की त्यांना कोणी रोखू शकत नाही. कशापासून, तत्वज्ञानापासून, कारण ते अधिकारी आहे. मग त्यांना नियुक्त केलं आहे की इतका काळपर्यंत तुम्हाला हे पद सांभाळायचं आहे, कारण तुम्ही उपासना करून त्या पदाला गेलेले आहात, आणि म्हणून त्यांना ते पद तोपर्यंत सांभाळावंच लागेल. त्यासाठी कदाचित अनेक जन्म घ्यावा लागतील तेवढ्या कालापर्यंत, तरी पण शेवटी त्यांना मोक्षाची प्राप्ती होतेच, ज्ञान होत, असं सांगितलेलं आहे. 3 अधिकारी पुरुषों को ता इंद्रादिरूप अधिकार के अंत विषय, जेव्हा त्यांचा अधिकार समाप्त होतो है की नाही, तेव्हा अंतिम काळात मोक्ष अवश्य करिके होवे है. यह सर्व कथन ता एक जीव पक्ष विषय मिथ्याही होवेगा. कारण समजा आता जो अधिकारी आहे, अधिकारी पुरुष आहे की नाही, इंद्रपदाला पोहोचलाय किंवा ब्रह्मदेवात गेलेला आहे, ब्रह्मलोकात गेलेला आहे, आणि शेवटी ब्रह्मदेवाबरोबर तो मुक्त होणार, तत्वज्ञान होणार. तत्वज्ञान झालं म्हणजे त्याची काय होणार, त्या तत्वज्ञानाने अज्ञान निवृत्त होणार. आणि अज्ञान तुमच्या मतात किती आहे, एकच आहे. आणि ते अज्ञान जर निवृत्त झालं तर सर्वच मुक्त व्हायला पाहिजे. बरं, ते अज्ञान त्यांचं निवृत्त होत नाही असं आता तुम्हाला म्हणता येणार नाही, कारण स्वतः सूत्रकारांनी आणि भाष्यकारांनी सांगितलेलं आहे
की त्यांच्या तत्वज्ञानाला कोणी अडवू शकत नाही. अर्थात तत्वज्ञान त्यांना होणारच. आणि जर त्यांना तत्वज्ञान झालं आहे की नाही, तर सर्वच जीव मग सर्वच लोक एकदाच मुक्त व्हायला पाहिजे. पण असं होतं का? घडत नाही. आणि जर होत नसेल तर तुमचं मत कसं आहे मग? गलत, चुकीचं आहे. य सर्व कथन ता एक जीव पक्षविषयी मिथ्याही होवे का. परंतु या आचार्यांचं आणि व्यासांचं जे व्याख्यान आहे ते व्यर्थ होईल. कुणाच्या मतानुसार? एक जीववाद्याच्या मतानुसार. परंतु व्यासांचं आणि भाष्यकारांचं वचन चुकीचं होऊ शकत नाही. आणि म्हणून एक जीव मानणं, त्याची उपाधी एकच अज्ञान मानणं, हेच म्हणणं ठीक नाही असं बोलतोय कोण? शंकाकार. कुणाला? एक जीववाद्याला. यह सर्व कथनता एक जीव पक्ष विषय मिथ्याही होवेगा. किंवा साक्षात्कार कर्या है प्रत्येक अभिन्न ब्रह्म जिसने ऐसा ब्रह्मवेत्ता पुरुष अपने शिष्यों के ताई ता ब्रह्म का उपदेश करे है. यह वार्ता श्रुती स्मृती विषय प्रसिद्ध है. श्रुती स्मृतीमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्याला साक्षात्कार झाला आहे, तत्वज्ञान झालेलं आहे, प्रत्येक अभिन्न ब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे, अर्थात जो जीवनमुक्त आहे, अर्थात जो आचार्य पदाला प्राप्त झाला आहे, तो गुरु काय करतो? आपल्या शिष्यांना उपदेश करतो. अर्थात त्या गुरूंना काय झालेलं आहे? तत्वज्ञान झालेलं आहे. अर्थात त्यांच्या तत्वज्ञानाने काय झाली? मग अज्ञानाची निवृत्ती झाली. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती झाली तर, आणि ते अज्ञान किती आहे? एकच आहे. आणि एकच असणारं ते अज्ञान निवृत्त झालं तर सर्वच काय व्हायला पाहिजे? मुक्त व्हायला पाहिजे. ठीक आहे. यह सर्व कथनता एक जीव पक्ष विषय मिथ्या. किंवा साक्षात्कार कार्य आहे प्रत्येक अभिन्न ब्रह्म जिसने ऐसा ब्रह्मवेत्ता पुरुष अपने शिष्यों के ताई, म्हणजे आपल्या शिष्याकरिता ता ब्रह्म का उपदेश करे. यह वार्ता श्रुती स्मृती विषय प्रसिद्ध आहे. श्रुती स्मृतीमध्ये प्रसिद्ध आहे. ता श्रुती देतात त्याकरिता. तद विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. है की नाही? तद विज्ञानार्थम, ते तत्वज्ञान प्राप्त करण्याकरिता व मुमुक्षु गुरुमेव अभिगच्छेत, गुरुच्या जवळच त्याने जावं. जाताना कसं जावं? समित पाणी, हातामध्ये समिधा वगैरे घेऊन, म्हणजे श्रद्धा विश्वास इत्यादी युक्त होऊन जावं. कशा गुरुला शरण जावं? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. अर्थय ब्रह्म के साक्षात्कार वास्ते, ब्रह्माचा साक्षात्कार करण्याकरिता सो अधिकारी पुरुष, मुमुक्षु पुरुष हस्तविषय, हातामध्ये किंचित भेटकू लेके, काहीतरी भेटवस्तू घेऊन श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु के समीप जावे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुच्या जवळ जातो. आहे की नाही? त्याकरिता श्रुतीचं प्रमाण दिलं. आता स्मृतीचं प्रमाण देतात. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस तत्वदर्शिनः. तत्वदर्शी ज्ञानी पुरुष अशा त्या शिष्याला ज्ञानाचा काय करतात? उपदेश देतात. अर्थ यह तत्ववेत्ता ज्ञानी पुरुष तुम्हारे ताई ज्ञान का उपदेश करेंगे. तत्वज्ञानी पुरुष त्या शिष्याकरिता काय करतात? ज्ञानाचा उपदेश करतील. तहा एक जीव पक्ष विषय साक्षात्कार वाले गुरु का ही अभाव है. परंतु जे लोक एक जीव मानतात, त्या जीवाची उपाधी एकच अज्ञान मानतात, त्यांच्या मतामध्ये साक्षात्कारवान अशा गुरुचाच काय मानावं लागेल? अभाव. आहे की नाही? कारण साक्षात्कारवान जर गुरु मानले, अर्थात त्यांनी काय केलं? मग त्या तत्वज्ञानाच्या द्वारावर अज्ञानाची निवृत्ती केली. आणि जर अज्ञानाची निवृत्ती केली तर शिष्यांना उपदेश करण्याची जरूरतच काय? ते आपोआपच मुक्त झाले. म्हणजे सारं शास्त्र व्यर्थ होऊ राहिलं. कोणाच्या मतामध्ये? एक जीव मानणाऱ्याच्या मतामध्ये. कळलं की नाही? म्हणून एक जीव पक्ष बरोबर नाही असं बोलू राहिला पूर्वपक्षी शंकाकार. ता एक जीव पक्ष विषय साक्षात्कार वाले गुरु का ही अभाव है, याते गुरु शिष्य की व्यवस्था ही संभवती नाही. म्हणून गुरु शिष्य व्यवस्था सुद्धा लागत नाही. कोणत्या मतात? ता व्यवस्था के अभाव हुए, आणि त्या व्यवस्थेचा जर अभाव झाला तर कोई को भी मोक्ष की प्राप्ती नाही होएगी. कारण काय? आता गुरु शिष्य व्यवस्था, त्या व्यवस्थेचा जर अभाव झाला तर कोणीच काय होणार नाही? मोक्षाला प्राप्त होणार नाही. कारण उपदेश देणारा कोणी नाही, ऐकणारा कोणी नाही, न गुरु न शिष्य. कोण उपदेश द्यायचा? कोणाला द्यायचा? आणि कोणी मुक्त व्हायचं? ही सारी व्यवस्था काय होईल? विस्कळीत होईल, चुकीची ठरेल.
ता व्यवस्था के अभाव हुए कोई भी मोक्ष की कोई को भी मोक्ष की प्राप्ती नाही होवेगी. लागलं एवढं. किंवा ता एक जीव पक्षविषयी आता आणखीन खंडन करत आहे त्या एक जीव पक्षाचं. काय काय किंवा ता एक जीव पक्षविषयी वेद के कर्म कांड का तथा ज्ञान कांड का भिन्न भिन्न अधिकारी संभवता नाही. कारण तुमच्या मतात जीव किती आहेत? एकच आहे. असं कसं म्हणता येईल बरं? कर्मकांडाचा अधिकारी अमुक आहे, ज्ञानाचा अधिकारी अमुक आहे, हे केव्हा म्हणता येईल? जर जीव अनेक असतील तर. पण तुम्ही जीव एकच मानतात, तर कर्मकांडाचा जो अधिकारी तोच ज्ञानकांडाचा अधिकारी. सारी व्यवस्थाच बिघडून जाईल बुवा, आहे की नाही? हा. किंवा ता एक जीव पक्षविषयी वेद के कर्मकांड का तथा ज्ञानकांड का भिन्न भिन्न अधिकारी संभवता याते. म्हणून ता अधिकारी के अभाव ते. आणि आता योग्य अधिकारी कर्मकांडाला नाही, ज्ञानकांडाला नाही. कारण एकच बिचारा, तो कुठं कुठं पळणार, आहे की नाही? ज्ञान करणार, प्राप्त करणार, का कर्म करणार, का उपासना करणार, आहे की नाही? भोजन बनवणार, का पाणी आणणार, का नेमकं काय करणार एक एकटा बिचारा जीव, आहे की नाही? याते ता अधिकारी के अभाव ते ता कर्म ज्ञान कांड को भी अप्रमाणता ही प्राप्त होवेगी. कर्मकांड, संपूर्ण वेदाचं कर्मकांड अप्रमाण ठरेल. पूर्ण ज्ञानकांड अप्रमाण ठरेल. का? अधिकारीच नाहीये. अधिकारी असेल तर ते ग्रंथाचा उपयोग ना. अधिकारीच नाहीये तर ते सारं वेद काय ठरेल? अप्रमाण ठरेल. कुणाच्या मतात? एक जीव मानणाऱ्याच्या मतात. कर्मकांड को भी अप्रमाणता ही प्राप्त होवेगी. याते अज्ञान भी एक ही है तथा ता अज्ञान उपहित जीव भी एक ही है. यह एक जीव पक्ष समीचीन नाही. एकंदरीत अज्ञान एकच आहे आणि त्या अज्ञानरूप एका उपाधीमुळे जीव देखील एकच आहे असं म्हणणारं ज्यांचं मत आहे, अर्थात एक जीववादी जो आहे त्याचं म्हणणं बरोबर नाही. एक जीव पक्ष उचित नाही असं पूर्व पक्षाने त्या एक जीववाद्याचं जबरदस्त काय केलंय? खंडन केलं आहे. ठीक आहे. आता समाधान. आता ते एक जीववादी उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. काय काय उत्तर देतात त्याचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते